जालना जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला झाला की काय अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकावर आलेली आहे आणि याला कारण असंच आहे। जालना शहरातील जांगडे पेट्रोल पंप समोर आज सायंकाळच्या सुमारास भाजी खरेदी करायला आलेल्या एका तरुणावरती 4 गुंडांनी धारदार शस्त्र, तलवारी आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची जागीच निर्घृणपणे हत्या केली। आपण पाहू शकता सध्या मी जांगडे पेट्रोल पंप समोर आहे। या ठिकाणी जी भाजीचं दुकान आहे त्या भाजीच्या दुकानासमोर एक व्यक्ती भाजी खरेदी करण्यासाठी आली होती। या व्यक्तीवर एका टाटा सुमो कारमधून आलेल्या चौघांनी तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची जागीच हत्या केलेली आहे। आपण पाहू शकतो कशा प्रकारे तिथे असलेले पेरू, कांदे यावरती रक्ताचे शिंतोडे देखील उडालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जालना जिल्ह्याचे ॲडिशनल एसपी आयुष नोपानी हे देखील दाखल झाले आहेत। पोलीस आपला तपास करत आहेत। कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले असून आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मात्र हल्लेखोरांनी अवघ्या 2 मिनिटात एका तरुणाचं जीवन संपवून हल्लेखोर या ठिकाणाहून पायी पसार झालेत। त्यांनी आणलेली टाटा सुमो देखील याच ठिकाणी सोडून हल्लेखोर पसार झालेत। असं असलं तरी या निमित्तानं जालना शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतोय। साहिल पाटील, MC न्यूज, जालना।